Good morning, students. Today we are going to learn numerical problems on income from salary. And I again repeat some important points which are useful or important for solving the numerical problems. आज आपण न्यूमरिकल प्रॉब्लेम्स म्हणजेच गणिताला आपण सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर आपण काही महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एक वेळेस रिपीट करत आहोत किंवा फक्त या ठिकाणी तुमच्यासमोर ते मुद्दे ठेवणार आहे जे की न्यूमरिकल प्रॉब्लेम्स किंवा प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्याच्यावर आपण डिस्कशन किंवा माहिती आपण सविस्तर पाहिलेली आहे. आज फक्त त्याच्या स्लाईड्सच्याद्वारे पुनरावृत्ती किंवा पुन्हा एकदा तुमच्यासमोर त्या स्लाईड्स ठेवत आहे. जे इन्कम फ्रॉम सॅलरी आपण काढत असताना सॅलरीमध्ये काय काय इन्क्लूड होतं, त्याच्यानंतर अलाउन्सेस 3 प्रकारचे आपण पाहिलेत आणि परक्युजिट्स याचा सविस्तर आपण अभ्यास केल्यानंतर आज आपण प्रत्यक्ष न्यूमरिकल प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी विश्लेषण न करता फक्त कोणकोणत्या स्लाईड्स आहेत किंवा कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत या ठिकाणी मी अगदी संक्षिप्त किंवा थोडक्यात सांगणार आहे. पहिला व्हॅल्युएशन ऑफ परक्युजिट्स. परक्युजिट्स म्हणजे वेतनेतर लाभ किंवा परिलब्धी. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो इन्कम फ्रॉम सॅलरी काढत असताना व्हॅल्युएशन ऑफ रेसिडेंटल अकॉमोडेशन किंवा रेसिडेंटल हाऊस. घराचं मूल्यांकन करण्यासाठी किंवा रूल 3(1) नुसार आपण 2 याच्यात विभागणी केली आहे. 2 गटामध्ये किंवा कॅटेगरीमध्ये वर्गीकरण केलं आहे. एक गव्हर्नमेंट एम्प्लॉई आणि दुसरे अदर. त्यानंतर कॉम्प्युटेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ रेसिडेंटल अकॉमोडेशन इन केस ऑफ गव्हर्नमेंट एम्प्लॉई याची माहिती कालही दिली, पण तुम्हाला विशिष्ट फॉर्मॅटमध्ये किंवा प्रॉब्लेम सोडवत असताना ज्या पद्धतीनं मांडणी करायची आहे त्यासाठी हा फॉर्मॅट तुमच्यासमोर ठेवलेला आहे. त्यानंतर अदर एम्प्लॉईजच्यासाठी हे पॉप्युलेशन किंवा अकॉमोडेशन ओन्ड बाय एम्प्लॉयर. सेवायुक्ताच्या मालकीचं जर घर असेल तर त्यासाठी पॉप्युलेशन किंवा लोकसंख्येचा विचार केला जातो. त्या संबंधी सविस्तर माहिती आपण काल अभ्यासली, या अगोदरच्या तासिकेला अभ्यासली आहे. त्यानंतर कॉम्प्युटेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ रेसिडेंटल अकॉमोडेशन इन केस ऑफ नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉईज हे आपल्याला सहसा परीक्षेसाठी वर्किंगसाठी अत्यंत आवश्यक मुद्दा आहे. त्यानंतर अकॉमोडेशन टेकन ऑन लीज ऑर रेंट पेड बाय एम्प्लॉयर हा मुद्दासुद्धा आपण काल अभ्यासलेला आहे. व्हॅल्युएशन ऑफ मोटार कार. मोटार कारचं मूल्यांकन करत असताना या ठिकाणी मोटार कारचं वर्गीकरण आपण 2 याच्यात केलेलं आहे. एक तर स्मॉल कार आणि बिग कार किंवा 1600 cc पेक्षा कमी आणि 1600 cc पेक्षा जास्त. त्यानंतर खर्च कोण करतं यानुसार वेगवेगळे जे रूल्स आहेत ते आपण अभ्यासलेले आहेत. आणि त्याचं व्हॅल्युएशन करत असताना कशा पद्धतीनं करायचं याचे फॉर्मॅट किंवा काही प्रारूप किंवा नमुने तुमच्यासमोर ठेवलेले आहेत. स्मॉल कार असेल, खर्च कोण करतं तर 1800 रुपये पर मंथ. 1600 cc पेक्षा कमी किंवा काही पुस्तकामध्ये 1.6 लिटरपेक्षा कमी ती स्मॉल कार आणि 1.6 लिटरपेक्षा जास्त बिग कार. तर किती रुपये महिना आपला द्यायचा? 1800 आणि 2400. आणि कोणत्या प्रकारची मोटार कार असेल, ड्रायव्हरची सॅलरी पेड केली असेल तर त्याला 900 रुपये पर मंथ आपण या ठिकाणी घेतो. त्यानंतर एम्प्लॉई जर 2पेक्षा जास्त कारचा वापर करत असेल तर किंवा एम्प्लॉईज युजेस मोर दॅन 1 कार फॉर प्रायव्हेट पर्पजेस त्यासाठी व्हॅल्युएशन कशा पद्धतीने करायचं याचा चार्ट तुमच्यासमोर ठेवला आहे. त्यानंतर इन रिस्पेक्ट ऑफ अदर कार ऑर कार्स 2पेक्षा जास्त घेतले असतील कार तर त्यावेळेस व्हॅल्युएशन कसं करायचं या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपला काही मुद्दे तुमच्यासमोर
परत एकदा रिपीट केलेले आहेत किंवा त्याची माहिती तुमच्यासमोर ठेवलेली आहे. आणि सगळ्यात शेवटी एकूण ग्रॉस सॅलरी काढल्यानंतर ग्रॉस सॅलरीमध्ये काय काय येतं ते सर्व मुद्दे घ्यावे लागतील. त्यानंतर सर्व प्रकारचे अलाउन्सेस घ्यावे लागतील. त्यानंतर परक्युजिट्स या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर येथे ग्रॉस सॅलरीमधून डिडक्शन अंडर सेक्शन 16 नुसार वजावटी 3 आहेत. स्टँडर्ड डिडक्शन अंडर सेक्शन 16(1) नुसार 2019-20 पर्यंत 40,000 रुपये आहे. आणि 2020-21 असेसमेंट इयर असेल तर त्यामध्ये 10,000 वाढ म्हणजे 50,000 आहे. हे पहिलं डिडक्शन. नंबर 2चं डिडक्शन येतं एंटरटेनमेंट अलाउन्स अंडर सेक्शन 16 क्लॉज 2. हे डिडक्शन किंवा वजावट कधी येते? जर गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तरच येते. आणि तिसरं आहे एम्प्लॉयमेंट टॅक्स. मग पेड एम्प्लॉयरने केला असेल किंवा एम्प्लॉईनं सेक्शन 16 क्लॉज 3 या संबंधीची माहिती आपण पाहिली. त्यानंतर एंटरटेनमेंट अलाउन्सची वर्किंग करत असताना कशा पद्धतीने कोणते रूल्स अप्लाय करायचे या संबंधीही आपण विचार केलेला आहे. त्यानंतर स्टँडर्ड डिडक्शन 2020 असेसमेंट इयर 2020-21साठी 40,000च्या ऐवजी 50,000 आहे. आता प्रत्यक्ष प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सोडवत असताना एक चार्ट किंवा प्रोफॉर्मा किंवा कशा पद्धतीनं मांडणी करायची या संबंधी तुमच्यासमोर पुन्हा एकदा तो चार्ट ठेवलेला आहे. स्टँडर्ड या ठिकाणी एकूण 19 आयटम आहेत. तुमच्या परीक्षेसाठी 10 किंवा 11 आयटम येतात. या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर ग्रॉस सॅलरी इन्कम या ठिकाणी चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे येईल. ग्रॉस सॅलरी किंवा ग्रॉस सॅलरी इन्कम काढल्यानंतर लेस डिडक्शन्स अंडर सेक्शन 16 नुसार 3 प्रकारच्या वजावटी आहेत. पहिलं आहे स्टँडर्ड डिडक्शन अंडर सेक्शन 16(1). हे 2019-20 पर्यंत असेसमेंट इयर असेल तर 40,000 घ्यायचं आहे. त्यानंतर डिडक्शन अंडर सेक्शन 16(2) एंटरटेनमेंट अलाउन्स ते मॅक्झिमम आपल्याला 5,000 रुपयापर्यंत घ्यायचं आहे. जर गव्हर्नमेंट एम्प्लॉय असेल तरच डिडक्शन येतं, अन्यथा येत नाही. आणि तिसरं आहे प्रोफेशनल टॅक्स. या तिन्हीची बेरीज केल्यानंतर ग्रॉस सॅलरीमधून वजा केल्यानंतर टॅक्सेबल सॅलरी किंवा इन्कम फ्रॉम सॅलरी जे आपला प्रत्यक्षात प्रॉब्लेममध्ये सोडवायचं आहे ते या ठिकाणी तुमच्यासमोर चार्ट किंवा प्रारूप किंवा प्रोफॉर्मा परत एकदा ठेवला आहे. तर आपण आज पहिल्या गणिताला किंवा पहिल्या प्रॉब्लेमला आपण सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी इलुस्ट्रेशन फर्स्ट किंवा पहिलं गणित आपण विचारात घेत असताना आज तुम्हाला तो प्रॉब्लेम लिहून सगळ्यांनी घ्यायचा आहे. पुन्हा एकदा परत सांगतो, दिनांकांनी वार टाकून जे मागचं झालं असेल जे महत्त्वाचे मुद्दे असतील लिहून घ्यायचे आहेत. प्रॉब्लेम आज लिहून घ्यायचा आहे आणि प्रत्येक आयटमनुसार त्याचं सोल्युशन नंतरच्या तासिकेमध्ये होईल. हा प्रॉब्लेम तुम्हाला वाचून दाखवतो आणि सोल्युशन नंतरच्या तासिकेमध्ये आपला करायचं आहे. पण प्रत्येकाने वहीत हा प्रॉब्लेम लिहिला असेल आणि सोल्युशननुसार प्रोफॉर्म्यानुसार आखून ठेवला असेल तर आपल्याला लवकर समजेल आणि आपला सोडवणं सहज शक्य होईल. या ठिकाणी इलुस्ट्रेशन फर्स्ट किंवा प्रॉब्लेम नंबर 1 एकदा वाचून दाखवतो. तो प्रत्येकाने लिहून घेणं अत्यंत आवश्यक आहे किंवा लिहिणं कंपल्सरी आहे. श्री रामलाल इज द मॅनेजर ऑफ ए कंपनी इन आग्रा. श्री रामलाल हे आग्राच्या एका कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून नोकरीला आहे. ही रिसिव्ज एव्हरी मंथ ₹50,000 ॲज बेसिक पे. त्यांना दरमहा 50,000 रुपये बेसिक पे म्हणजेच सॅलरी किंवा वेतन मिळतं. ₹500 ॲज एंटरटेनमेंट अलाउन्स अँड ₹3,000 ॲज डिअरनेस अलाउन्स. 500 रुपये त्यांना मनोरंजन भत्ता मिळतो आणि महागाई भत्ता 3,000 रुपये मिळतो. ही प्रॉब्लेमशी संबंधित माहिती आपण विचारात घ्यायची. नंबर 1 मध्ये दिलं आहे ही ओन्स हिज हाऊस बट द कंपनी हॅज प्रोव्हाइडेड हिम द फॉलोइंग अम्युनिटीज. मग त्याच्या मालकीचं घर आहे पण कंपनीने पुढीलपणे अम्युनिटीज म्हणजे सोयीसुविधा किंवा सुखसोयी पुरविलेल्या आहेत. कोणकोणत्या सोयी दिल्यात त्यामध्ये नंबर ए गार्डनर, ए स्वीपर, ए वॉचमन अँड ए डोमेस्टिक सर्वंट each of whom
are paid rupees 150, rupees 200 and rupees 1100 and 600 per month respectively. या गार्डनर म्हणजे माळ्याची सोय केली असेल, स्वीपर म्हणजे घराची स्वच्छता करणारा झाडूवाला असेल, वॉचमनची सुविधा असेल आणि घरगुती कामासाठी नोकराची सुविधासुद्धा दिलेली आहे. यांना दरमहा 150, 200, 1100 आणि 600 रुपये अनुक्रमे त्यांना पेमेंट केलं जातं किंवा या सुखसोयी पुरवलेल्या आहेत. त्यानंतर नंबर बी मध्ये सांगितलं आहे फ्री यूज ऑफ द रेफ्रिजरेटर कॉस्टिंग रुपीज 8400 फ्रॉम 1 September 2018 द कंपनी इन्कर्ड रुपीज 400 ऑन इट्स रिपेअर्स ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. आणखी एक सुविधा पुरवली आहे ती म्हणजे रेफ्रिजरेटर, ज्याची किंमत किंवा कॉस्ट 8400 रुपये आहे आणि रेफ्रिजरेटर त्यांना 1 सप्टेंबर 2018 पासून पुरवलं आहे आणि त्यासाठी दुरुस्तीचा खर्च त्यांना 400 रुपये मागील वर्षामध्ये आला आहे. नंबर 2 मध्ये माहिती आहे हिज फॉलोइंग ऑब्लिगेशन्स वेअर पेड बाय द कंपनी. कंपनीनं आणखी कोणकोणत्या रक्कम कर्मचाऱ्यासाठी पेड केल्यात किंवा खर्च केला आहे या संबंधीची माहिती दिली. गॅस, इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर बिल्स अमाऊंटिंग टू रुपीज 15,000. गॅस आणि इलेक्ट्रिसिटी आणि वॉटर बिलसाठी 15,000 रुपये कंपनीनं किंवा संयोजकानं पेड केलेले आहेत. नंबर बी मध्ये ॲन्युअल मेंबरशिप फीज टू लॉयन क्लब रुपीज 1000. वार्षिक सभासदाची फीस म्हणून 1000 रुपये एम्प्लॉयरनी किंवा कंपनीने पेड केलेत. नंबर 3 द कंपनी हॅज प्रोव्हाइडेड हिम द फॅसिलिटी ऑफ ए लार्ज कार. द कार इज युज्ड फॉर प्रायव्हेट पर्पजेस also and all expenses including the driver's salary are borne by the company. या ठिकाणी परत व्हॅल्युएशन किंवा जे आत्तापर्यंत चार्ट दिलेत या ठिकाणी तो मोटार कारचं व्हॅल्युएशन कसं करायचं त्या नियमाचा विचार करणं आवश्यक आहे. कंपनीनं मोठी लार्ज कार किंवा बिग कार म्हणजेच 1600 cc पेक्षा मोठी किंवा 1.6 लिटरपेक्षा मोठी कार पुरवली. मग त्यानंतर द कारचा उपयोग प्रायव्हेट खाजगी कामासाठी सुद्धा केला जातो, म्हणजे ऑफिशियल आणि कार्यालयीन कामासाठी. यासाठी कोणते रूल अप्लाय करायचे याचा विचार करणं आवश्यक आहे. अँड द एक्सपेन्सेस इन्क्लुडिंग ड्रायव्हर सॅलरी आर बॉर्न बाय द कंपनी. टू बिअर म्हणजे सहन करणे, म्हणजेच ड्रायव्हरची सॅलरीसुद्धा कंपनी सहन करते, म्हणजे कंपनी पेड करते. मग स्मॉल कार असेल किंवा बिग कार असेल, ड्रायव्हरची सॅलरी पेड करत असेल कंपनी तर 900 रुपये महिना पर मंथ व्हॅल्युएशन घ्यायचं आहे. यासाठी परत तुम्हाला चार्ट आणि माहिती तुम्हाला आजच्या तासिकेमध्ये सुद्धा दिली. नंबर 4 हिज सन इज स्टेईंग इन ए स्कूल रन बाय द कंपनी. त्यांनी हिज सन इज स्टडिंग इन ए स्कूल रन बाय द कंपनी. कंपनी किंवा कंपनीच्या मालकीची शाळा आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा मुलगा शिक्षण घेत आहे. द ॲन्युअल एक्सपेन्सेस इन्कर्ड बाय द कंपनी पर स्टुडंट रुपीज 8,000. प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी वार्षिक खर्च येतो 8,000 रुपये. हॅड ही बीन सेंट फॉर एज्युकेशन टू ए सिमिलर स्कूल इन आग्रा ए सम ऑफ रुपीज 5,000 वुड हॅव बीन पेएबल ड्युरिंग द इयर. नंतरच्या शिक्षणासाठी त्याच प्रकारच्या शाळेमध्ये आग्र्याला त्यांना पाठवलं आहे आणि तिथं 5,000 रुपये महिना त्या वर्षामध्ये रक्कम पेड केली आहे. नंबर 5 द कंपनी अलॉटेड हिम 300 शेअर्स ॲट रुपीज 100 each, whereas the fair market value on the date on which the option is exercised by the employee was rupees 120. कंपनीनं अलॉटमेंट केली म्हणजेच भाग त्यांना निर्गमित केलेत किंवा वाटप केले 300 शेअर्स 100 रुपयाचा एक आहे, ज्याची मार्केट व्हॅल्यू किंवा बाजारात त्याची 120 रुपये किंमत आहे. देन नंबर 6 ही प्रोसिडेड ऑन लिव्ह टू सिमला. ही स्टेड देअर इन द गेस्ट हाऊस ऑफ द कंपनी अँड सेव्ड रुपीज 5,000 ऑन अकाउंट ऑफ अकोमोडेशन. त्यानंतर
रजा घेऊन किंवा रजेच्या सुट्टीमध्ये सिमल्याला ते गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये थांबले आहेत, ज्यामुळं त्यांनी 5,000 रुपयाची बचत राहण्यासाठी त्यांनी केलेली आहे. या सर्व माहितीवरून, या 6 मुद्द्यावरून आपला कॉम्प्यूट हिज ग्रॉस सॅलरी फॉर द असेसमेंट इयर 2019-20 कधी आपण उदाहरण सोडवत असताना किंवा प्रॉब्लेम सोल्युशन करत असताना काय विचारलं आहे हे आधी पाहणं आवश्यक आहे. या ठिकाणी विचारलं कॉम्प्यूट हिज ग्रॉस सॅलरी फॉर द असेसमेंट इयर 2019 and 20. कर निर्धारण असेसमेंट इयर म्हणजे कर निर्धारण वर्ष 2019-20 साठी ग्रॉस किंवा सकल वेतनाचं आगणन करायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे. याचं आपलं सोल्युशन आपण नंतरच्या तासिकेमध्ये घेणार आहोत. पुन्हा एकदा सर्वांसाठी सूचना आहे की प्रत्येकाने प्रॉब्लेम लिहून घेतला पाहिजे. आज मी वाचून दाखवला आहे, पण एक एक मुद्द्याचं विश्लेषण सोल्युशन करता येईल. शक्य झालं तर चार्टप्रमाणे कॉम्पिटिशन ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी आणि नंतर डाव्या बाजूला मोठा कॉलम घ्यायचा आहे पर्टिक्युलर्स आणि उजव्या बाजूला अमाऊंटचे 2 कॉलम फक्त आखून ठेवा एक वहीचं पेज. नसेल तर उद्या पुन्हा प्रत्येक आयटम तुम्हाला सॉल्व केला जाईल आणि प्रत्येकाचं विश्लेषण करून आपण सोल्युशन करणार आहोत. आज या ठिकाणी आपण थांबूत. धन्यवाद.